मुंबईतील 700 चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांचा मालमत्ता कर माफ करण्याबाबत राज्य सरकार अनुकूल असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली आहे। विधानसभेमध्ये मुंबईवरच्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते। मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी मुंबईतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांचा मालमत्ता कर माफ करण्याचं आश्वासन शिवसेनेनं दिलं होतं। या संदर्भातील प्रस्ताव मुंबई महापालिकेनं संमत करून राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे, मात्र तो अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही। याची आठवण विधानसभेतील या चर्चेत बोलताना शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली होती। तर दुसरीकडे भाजप आमदार आशिष शेलार यांनी 700 चौरस फुटांपर्यंत मालमत्ता कर माफ करण्याची मागणी विधानसभेत केली होती। भाजपच्या आमदारांची मागणी उचलून धरत मुंबईतील 700 चौरस फुटापर्यंतच्या सदनिकांचा मालमत्ता कर माफ करण्याबाबत सरकार अनुकूल असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। मुंबई महापालिकेनं या संदर्भातील वैधानिक कार्यवाही करून तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवावा अशी सूचना केली आहे। मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली आहे, त्यामुळे त्यांना हे शक्य आहे, मात्र इतर महापालिकांना ते शक्य नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। आशिष शेलारांनी मागणी केली आहे की 700 पर्यंतच्या इमारतींना गाळ्यांना तो माफ करण्यात यावा। या संदर्भात राज्य सरकार अनुकूल आहे। महानगरपालिकेने वैधानिक कारवाई करून या संदर्भातला प्रस्ताव जर पाठवला, साधारण इतर महानगरपालिकांपेक्षा मुंबई महानगरपालिकेची सांपत्तिक स्थिती चांगली आहे। इतर महानगरपालिकांना अशा प्रकारे सूट देणं हे कदाचित शक्य होणार नाही, पण मुंबईला मात्र त्यांची सांपत्तिक स्थिती चांगली असल्यामुळे ही सूट देणं शक्य होईल आणि म्हणून वैधानिक कारवाई करून अशा प्रकारचा प्रस्ताव जर त्यांनी पाठवला तर तो 500 फुटाचा असो की 700 फुटाचा असो, अशा कुठल्याही प्रस्तावाला राज्य सरकार मान्यता देईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।